श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ. 23 फेब्रुवारी रोजी मंगळ राशी बदल करून कुंभ राशीत प्रवेश करेल, तर राहू या राशीत आधीच स्थिर असल्यामुळे अंगारक योग तयार होईल. या योगामुळे काही राशींच्या लोकांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. मंगळ आणि राहू यांच्या युतीने अंगारक योग तयार होत आहे. 23 फेब्रुवारी रोजी मंगळ मकर राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत प्रवेश करेल. राहू आधीच कुंभ राशीत स्थित आहे, त्यामुळे राहू आणि मंगळाच्या युतीने 23 फेब्रुवारी रोजी अंगारक योग तयार होईल. अंगारक योगाचा काही राशीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, त्यामुळे करिअरमध्ये चढ उतार येऊ शकतात आणि आरोग्यावरही परिणाम होऊ शकतात. पण अंगारक योग तयार झाल्यानंतर कोणत्या राशींनी सावधगिरी बाळगली पाहिजे याबाबत जाणून घेऊयात. पहिली रास आहे मेष. अंगारक योगाची निर्मिती मेष राशींसाठी प्रतिकूल मानली जाते. मंगळ आणि राहूच्या युतीने निर्माण होणाऱ्या अंगारक योगाने करिअरमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे पदोन्नती किंवा इच्छित ठिकाणी बदली होण्यास अडचणी येऊ शकतात. वरिष्ठांशी संघर्ष होण्याची शक्यता देखील आहे. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती देखील धोक्यात येऊ शकते, म्हणून खर्चाकडे लक्ष द्यावे लागेल. बाहेरच्या अन्नपदार्थामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. वाईट लोकांच्या संगतीपासून दूर राहावे. यानंतरची रास आहे कन्या. अंगारक योगामुळे तुमचे विरोधक सक्रिय होऊ शकतात आणि तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकतात. कामाच्या ठिकाणी कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका आणि तुमच्या खाजगी गोष्टी सांगू नका. नोकरीच्या शोधात असलेल्यांनी त्यांचे प्रयत्न वाढवावेत. नातेवाईकांशी वाद होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या डोळ्यांची विशेष काळजी घ्या. पुढची रास आहे मकर. अंगारक योगाचा आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. काही लोकांना व्यवसायात नुकसान होऊ शकते. कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला बचत केलेले पैसे देखील खर्च करावे लागू शकतात. त्यामुळे कामाच्या ठिकाणी परिस्थिती प्रतिकूल असेल, म्हणून तुम्ही या काळात कामाच्या ठिकाणी राजकारणापासून दूर राहावे, अन्यथा तुम्हाला बदनामीचा सामना करावा लागू शकतो. प्राण्यांपासून सावधगिरी बाळगा, ते तुमचे नुकसान करू शकतात. पुढची रास आहे मीन. मीन राशीच्या 12व्या घरात अंगारक योग तयार होईल, जो नुकसानाचे घर मानला जातो. या घरात राहू आणि मंगळाची युती तुम्हाला अस्वस्थ करू शकते. तुम्हाला तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक बाबींमध्ये निष्काळजीपणा टाळा आणि विश्वासू व्यक्तींच्या उपस्थितीतच मोठ्या रकमेचे व्यवहार करा. विद्यार्थ्यांना एकाग्रतेचा अभाव जाणवू शकतो. योग आणि ध्यान फायदेशीर ठरेल. या राशीच्या लोकांनी त्यांच्या पालकांच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी.